ऐका हो मंडळी, घालिंग लोटांगण या प्रार्थनेचे महत्त्व. कोणत्याही देवीच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. प्रार्थना 4 कडव्याची आहे व 5वे कडवे एक मंत्र आहे. आता आपण यातील वैशिष्ट्ये पाहूया. प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेलेली आहेत. आता आपण पाहूया पहिले कडवे. पहिले कडवे हे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया. घालिंग लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंदे पूजन, भावे उवाळीन मने नामा. हे वरील कडवे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे. आता आपण याचा अर्थ पाहूया. याचा अर्थ असा आहे की विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, मी तुला लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन. एवढेच नाही तर मी तुला प्रेमाने अलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळील. आता आपण दुसरं कडवं पाहूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे कडवे आद्यशंकरांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृतमध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेलेले आहे. आता आपण याचा अर्थ पाहूया. तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस. आता आपण तिसरे कडवे पाहूया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा, बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावा, करोमि यज्ञं सकलं परस्मै, नारायणायपि समर्पयामि. हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. हे व्यासांनी लिहिलेले आहे. आता आपण याचा अर्थ पाहूया. श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया, माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म केले आहेत, करीत आहेत, ते मी सर्व तुला समर्पित करत आहे. आता आपण चौथे कडवे पाहूया. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी, श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम, जानकी नायकम रामचंद्रम भजे. हे चौथे कडवे आदिशंकराचार्याच्या अच्युता कष्टममधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे. आता आपण याचा अर्थ पाहूया. मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला, आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाचीही असो, ते गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो. अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये देखील भाव येतात. धन्यवाद.